Hello student, up to last lecture you will see the consideration about the points which are related to your galvanic cell as well as our Voltaic cell. As my knowledge, that's are seven important point and one is remain, that's our reference electrode. Seventh point is the reference electrode. आता इलेक्ट्रोड हा शब्द अनेक वेळा ऐकलेला आहे, तरी पण आता खास त्याच्यावरतीच आर्टिकल आहे, दॅट्स आवर रेफरन्स इलेक्ट्रोड. आता थोडस आपण इलेक्ट्रोड बद्दल समजावून घेऊया आणि मग तुमच्या आर्टिकल कडे जाऊया. इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये साधारणपणे आपण असं म्हणतो की एक पॉझिटिव्ह एंड असतं, एक निगेटिव्ह एंड असतं, अँड दॅट एंड आर नोन ॲज द एनोड अँड द कॅथोड. ती नावं देताना बेस काय राहतो त्याच्यावरती, तर ज्या इलेक्ट्रोड वरती ऑक्सिडेशन घडतं तो एनोड राहतो, ज्या इलेक्ट्रोड वरती रिडक्शन घडतं तो तुमचा कॅथोड असतो. म्हणजे इलेक्ट्रोड वरती सिच्युएशन नुसार कधी ऑक्सिडेशन घडेल त्याला एनोड मानावं लागेल, कधी त्याच इलेक्ट्रोडला त्या सिच्युएशन नुसार त्याच्यावरती रिडक्शन घडेल त्यावेळेस त्याला कॅथोड मानायला लागेल. मग हे कॅथोड, एनोड आणि त्याला बल्की आपण इलेक्ट्रोड असं कन्सिडर करतो. मग असेंब्लीमध्ये किंवा त्या एखाद्या डिव्हाइस मध्ये पर्टिक्युलरली इलेक्ट्रोड म्हणजे काय, तर त्याचे एक बेसिक कन्सेप्ट असा आहे, एक मेटल रॉड, पॉसिबिलिटी काय असते, मेटल रॉड किंवा प्लेट किंवा वायर एका स्पेसिफिक सोल्युशन मध्ये किंवा द्रावणामध्ये ती डीप केलेली असते. आणि डीप करताना या द्रावणाला आपल्या इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये म्हटलं जातं इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट. आणि मग ह्या मेटल रॉडचं किंवा प्लेटचं किंवा वायरचं या इलेक्ट्रोलाइटचं काय रिलेशन असतं, तर साधारणपणे हा मेटल ज्या ऍटॉमिक किंवा आयननी किंवा इलेमेंटनी बनलेला आहे, त्याचा जो आयन आहे तसाच आयन त्याच्या इलेक्ट्रोलाइट मध्ये असायला हवा. समजा आपण उदाहरण घेतलं, यू टेक द झेडएन एक्झाम्पल, झेडएनचं घेतलं, झिंक धातू घेतला, तर त्याच्यासाठी इलेक्ट्रोलाइट असा असतो ZnSO4. म्हणजे दॅट झेडएन अँड दॅट झेडएन, दॅट्स अ कॉमन फॅक्ट बिटवीन युअर मेटल प्लेट, वायर और रॉड डिप्ड इन द करस्पॉन्डिंग इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. समजा तुम्ही कॉपरचा घेतला, यू टेक द Cu, तर इथं युटिलायझेशन असतं कॉपर सल्फेटचं. मग एक्झॅक्टली इलेक्ट्रोड म्हणजे काय, द इलेक्ट्रोड आर द मेटल रॉड और प्लेट और वायर which are dipped in electrolyte solution, which are dipped in electrolyte solution, which carry the own ion in that electrolyte solution known as the electrode. म्हणजे अशा असाइंटला किंवा अशा डिव्हाइसला किंवा अशा इन्स्ट्रुमेंटला आपल्याकडे इलेक्ट्रोड संबोधलं जातं. आणि मग या इलेक्ट्रोडला आणखी आपण नाव देतो, एक पॉसिबिलिटी राहते त्याला आपण कॅथोड म्हणणार, त्यावेळेस त्याच्यावरती रिडक्शन घडतं. एक पॉसिबिलिटी राहते त्याला एनोड म्हणणार, त्यावेळेस त्याच्यावरती ऑक्सिडेशन घडतं. म्हणजे काय, जर या इलेक्ट्रोडला त्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्ये डीप केलं आणि इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन सुरू झाली, तर ज्या क्षणाला त्याच्यावरती इलेक्ट्रॉनचा ऍक्सेप्टन्स होत असेल त्यावेळेस आपण त्याला रिडक्शन म्हणतो आणि मग त्याला कॅथोड
कन्सिडर करावं लागतं. आणि काही वेळेस त्याच्यामधून इलेक्ट्रॉन रिलीज होत असतात, त्यावेळेस जिथं ऑक्सिडेशन घडतं त्या क्षणाला त्याला काय म्हणावं लागतं, तुम्हाला एनोड कन्सिडर करायला लागतं. असा तुमचा इलेक्ट्रोड असतो. आणि मग या इलेक्ट्रोडचे पुढे जाऊन काही व्हेरिएशन्स असतात किंवा त्याचे टाइप्स असतात. सगळे टाइप्स आपण स्टडी करणार नाही, पण तुमच्या सिलेबसला एक टाइप किंवा एक त्याचा प्रकार तुमच्या स्टडीला आहे आणि त्याचं एक एक्झाम्पल मात्र तुमच्या स्टडीला इन डिटेल दिलेलं आहे. तो जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं रेफरन्स इलेक्ट्रोड. तो प्रकार कोणता आहे? रेफरन्स इलेक्ट्रोड. मग रेफरन्स हा शब्द का त्याच्यासाठी वापरला, तर एक टेंटेटिव्ह कन्सिडरेशन आहे. रेफरन्स म्हणजे काहीतरी आपल्याला माहित आहे त्याच्याबद्दल, म्हणून त्याला आपण रेफरन्स म्हणतो. अभ्यास करताना शिक्षक लोक तुम्हाला सांगत असतात की हे रेफरन्स बुक वापरा, म्हणजे तुम्हाला अपेक्षित काय त्याच्यात भेटत असतं, लाईक दॅट. मग रेफरन्स इलेक्ट्रोड कुणाला म्हणायचं, तर पहिला कन्सेंट आहे, यू विल सी इट्स डेफिनेशन. व्हॉट इज मीन बाय रेफरन्स इलेक्ट्रोड. तर सिंपल फिनॉमिना आहे, the electrode whose potential are exactly known, consider as reference इलेक्ट्रोड. एकदम सिंपल. काय कन्सेप्ट आहे या वाक्याचा, तर अशा इलेक्ट्रोडला तुम्ही रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणता की ज्याचा पोटेन्शियल हा ज्ञात आहे किंवा माहित आहे. पोटेन्शियल आर एक्झॅक्टली नोन, कन्सिडर ॲज द रेफरन्स इलेक्ट्रोड. आणि या रेफरन्स इलेक्ट्रोडचं तुम्हाला एक एक्झाम्पल स्टडीला आहे, दॅट्स अवर स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड किंवा स्टँडर्ड हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड. हे तुमच्यासाठी स्टडीला दिलेलं रेफरन्स इलेक्ट्रोडचं एक्झाम्पल आहे. आणि या इलेक्ट्रोडला इन शॉर्ट SHE म्हणजेच स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड असं कन्सिडर केलं जातं किंवा संबोधलं जातं. आता या एक्झाम्पलचं तुम्हाला डिटेल स्टडी करायचं आहे. मग परत एकदा त्या एक्झाम्पलची किंवा त्या डिव्हाइसची डेफिनेशन केली जाते किंवा त्या डेफिनेशन मधनं त्या डिव्हाइसचा अर्थ क्लिअर केला जातो. आता डेफिनेशन ही त्याच्या डायग्रॅम कडे बघून आपल्याला करायची. तेव्हा पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, फर्स्ट यू ड्रॉ द डायग्रॅम and simultaneously will explain its construction. मग त्याची डायग्रॅम कशी आहे किंवा ते डिव्हाइस कसं आहे, एकदम सोपा सहज काढता येईल अशी त्याची डायग्रॅम आहे. बघा, एक ग्लास भांड असतं, या पद्धतीचं, which carry the solution contain H plus ion किंवा त्याला युनिट ऍक्टिव्हिटी सोल्युशन म्हटलं जातं. युनिट ऍक्टिव्हिटी सोल्युशन. आणि ते 1 मोलार मानलं जातं. याच्यामध्ये एक इनर ग्लास ट्यूब आणि आउटर ग्लास जॅकेट असे एक रचना असते. बघा,
या पद्धतीची. याच्यामध्ये याला म्हटलं जातं आउटर ग्लास जॅकेट, की ज्याला एक साइड ट्यूब असते, साइड ट्यूब किंवा एक इनर आउटर त्याला कन्सिडर केलं जातं. शिवाय या भांड्याला या ठिकाणी अशी छिद्र असतात, होल्स असतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक आत अजून ट्यूब असते, या पद्धतीची. याला म्हटलं जातं इनर ग्लास ट्यूब, ग्लास ट्यूब. या इनर ग्लास ट्यूब मध्ये इथं या ठिकाणी लेड, सॉरी मर्क्युरी च द्रावण इथं भरलेलं असतं. आणि या मर्क्युरीच्या द्रावणामध्ये तुम्हाला या ठिकाणी एक वायर मर्ज करायची असते, या ठिकाणी एक वायर मर्ज करायची असते. आणि ती वायर याच्यामध्ये अशी इनर फिल केलेली असते, या पद्धतीने. आणि याला कॉन्टॅक्ट करून ती याच्यातून बाहेर काढून त्याला एक जाळी जोडलेली असते, ती असते प्लॅटिनम फॉइल. कशाची जाळी असते? प्लॅटिनम फॉइलची. आणि इथून त्याचं आउटलेट असतं. आणि ही जी आत जी वायर जोडलेली आहे त्या वायरला म्हटलं जातं कॉपर वायर, कॉपर वायर. आणि या पद्धतीने ते सेटिंग केलेलं असतं. फक्त एक काळजी घेतलेली असते की ज्या द्रावणात तो डीप केलाय, म्हणजे तुमचे जे आउटर ट्यूब आहे, इनर ट्यूब आहे, सगळे that platinum foil, that mercury म्हणजे HG, which are 100% dipped in it, which are 100% dipped in it. आता हे झाली तुमच्या स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडची डायग्रॅम ॲज वेल ॲज कन्स्ट्रक्शन. आणि नंतर आपण त्याच्या वर्किंग कडे जाणार आहोत. नेक्स्ट कन्सिडरेशन इज द वर्किंग. नेक्स्ट कन्सिडरेशन इज द वर्किंग. वर्किंग म्हणजे एक्झॅक्ट काय घडतं. आता वर्किंग करण्यापूर्वी एक आपला मुद्दा राहिलेला आहे, त्याची डेफिनेशन आपण केलेली नाही अजून. का केली नव्हती तर ही डायग्राम किंवा कन्स्ट्रक्शन समोर असल्यानंतर डेफिनेशन समजायला सोपी जाते. तर या साइड ट्यूब मधनं ज्यावेळेस हा इलेक्ट्रोड वर्किंग मध्ये येईल त्यावेळेस याच्यात H2 गॅस पास करायचा असतो, H2 गॅस. त्याची कंडिशन अशी लागते, तो 100% प्युअर असावा आणि त्या ठिकाणी 1 ATM एवढं क्लायमेटचं प्रेशर असावं. आता वर्किंग कम डेफिनेशन आपण करणार आहोत. ज्यावेळेस हा हायड्रोजन गॅस आत प्रवेश करेल या मार्गाने, हायड्रोजन गॅस आत येईल इथं. आणि इथं आल्यानंतर आता हे वरतून मी ॲरोने दाखवलं, पण इथं त्याचे बुडबुडे दिसतील तुम्हाला हायड्रोजनचे, हायड्रोजनचे बुडबुडे दिसतील. आणि त्याचं कॉन्टॅक्ट कुणाशी येणार आहे?
तर तुमच्या प्लॅटिनम फॉइलची. आता कॉन्टॅक्ट आलेल्या हायड्रोजनची रिएक्शन घडणार आहे आणि जो काही जादाचा हायड्रोजन राहील तो या होलमधनं बाहेर येईल. या होलमधनं तो बाहेर पडायला लागेल. म्हणजे हे साधारणतः तो वर्किंग मध्ये असताना त्याच्यामध्ये घडत असतं. मग या सगळ्या कन्सिडरेशन मध्ये त्याची डेफिनेशन केली गेली स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडची. सिंपल डेफिनेशन आहे बघा. द डिव्हाइस इन विच pure hydrogen gas at 1 atmosphere which are bubbled around the platinized platinum foil in the solution contain H plus ion known as standard hydrogen इलेक्ट्रोड. याचा अर्थ काय साधा, असं उपकरण की ज्या उपकरणामध्ये हायड्रोजन नावाचा प्युअर आणि 1 ॲटमॉस्फिअरचा वायू हा या डिव्हाइस मध्ये प्लॅटिनम फॉइलच्या भोवताली त्याचं बबलिंग केलं जातं आणि प्लॅटिनम फॉइल ही H प्लस आयन असणाऱ्या युनिट ऍक्टिव्हिटी असणाऱ्या सोल्युशन मध्ये डीप केलेलं असतं. दॅट इन्स्ट्रुमेंट इज अवर स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. आता प्रश्नचिन्ह राहतं की याचं एक्झॅक्ट वर्किंग काय घडतं. तर वर्किंग त्याचं असं राहतं की ज्यावेळेस हा हायड्रोजन गॅस हा प्लॅटिनमच्या सानिध्यात येईल त्यावेळेस त्याचं रूपांतर हे H प्लस आयन मध्ये होतं. तुम्हाला एक बेसिक रिएक्शन माहित असेल रिडक्शन मध्ये की रिडक्शन करताना ॲरोच्या वरती आपण प्लॅटिनम किंवा निकेल नावाचा धातू ठेवतो. त्याचं कारण असं की हा प्लॅटिनम H2 चं रूपांतर हे H प्लस मध्ये करतो. लक्षात येत आहे का बघा. आणि ज्यावेळेस ते H प्लस आयन होतात ते या सोल्युशन मध्ये किंवा प्लॅटिनम फॉइल वरती ते बबलिंग त्याचं सुरू होतं. म्हणजे त्या ठिकाणी जे हायड्रोजन गॅस आत प्रवेश करेल प्लॅटिनम भोवताली त्याचं बबलिंग होईल आणि त्या ठिकाणी दोन प्रक्रिया घडणार आहेत. एक H2 चं H प्लस होईल आणि तो इलेक्ट्रॉन देईल म्हणजे तिथं ऑक्सिडेशन घडेल आणि जे तुमचे H प्लस आहेत ते काही वेळेस तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वतःकडे ऍक्सेप्ट करतील म्हणजे रिडक्शन. आणि आपण इथून मागं काय केलेलं आहे तर रिडक्शनचा ड्रामा हा स्टँडर्ड मानलेला असल्यामुळं त्याच्या वर्किंग मध्ये ट्वाइस H प्लस अर्थात हे कसं सोल्युशन आहे aqueous which accept the twice electron to form H2 gas. That's our reduction reaction किंवा reduction half reaction. ही तुमची रिडक्शन हाफ रिएक्शन आहे. वर्किंग मध्ये एवढंच घडतं की याच्यातून हायड्रोजन गॅस पास करणे हे H प्लस आयनचं सोल्युशन आहेच. त्याचं H प्लस आयन बनणे आणि मग ते H प्लस आयन स्वतःकडं या मार्गाने आलेले इलेक्ट्रॉन काय करतात ऍक्सेप्ट केले जातात किंवा त्या ठिकाणी रिडक्शन घडतं आणि आपल्या दृष्टीने या इलेक्ट्रॉनचा भाग हा त्या सेलचा अर्धाच भाग असतो. इलेक्ट्रॉन हा सेलचा अर्धा भाग राहतो, दुसरा इलेक्ट्रॉन हा त्याचा अर्धा भाग राहतो. म्हणजे आणि या ठिकाणी हे सगळे सिच्युएशनला ह्या स्टँडर्ड कंडिशनला याचा आपल्याला पोटेन्शियल ज्ञात असतो की याच्यासाठी तो पोटेन्शियल जर आहे जो स्टँडर्ड इलेक्ट्रोड potential of H2 is considered as the 0.000 volt. तो 0 मानला जातो म्हणजे आपल्याला अगोदर त्याचा पोटेन्शियल ज्ञात आहे. दॅट इज द स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. इट्स डेफिनेशन, डायग्राम कम कन्स्ट्रक्शन, इट्स वर्किंग, त्याचा पोटेन्शियल ज्ञात आहे. आणि आपण या गॅल्व्हॅनिक सेलसाठी लागणाऱ्या टर्मिनेशन मध्ये एक फॉर्म्युलेशन ऑफ सेल किंवा फॉर्म्युलेशन ऑफ इलेक्ट्रोड असा एक कन्सेप्ट बघितलेला बहुतेक तुम्हाला आठवत असेल. लक्षात येते का बघा.
आणि तो फॉर्म्युलेट कसा केला जातो किंवा इन शॉर्ट हे कसं दाखवलं जातं, तर नेक्स्ट वन इज द फॉर्म्युलेशन. तर फॉर्म्युलेशन करताना बहुतेक तुम्हाला ते आठवत असावं की या ठिकाणी H+ आयन आहेत, त्याच्यानंतर विच आर कॉन्टॅक्ट विथ द H2 gas related to the platinum in your solid state and referred as, and it's referred as. आता H+ आयन म्हणजे कुठून, H2 पाशी, आणि कुणाशी कॉन्टॅक्ट आहे त्याचं, प्लॅटिनम फॉइलशी, म्हणजे आपण H2 गॅस याच्यातून पास केला प्लॅटिनम फॉइल आणि या सोल्युशन मधले ते H+. आता ज्या वेळेस आपण त्याला युटिलाइज करू त्यावेळेस दुसरा इलेक्ट्रोड समोर असेल आणि त्या दोघांमधलं पार्टिशन तुम्हाला इंडिकेट करावं लागेल. म्हणजे या पद्धतीने तुमचा इलेक्ट्रोड हा काय करावा लागतो, फॉर्म्युलेट करावा लागतो, किंवा आपण त्याला रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रोड असं कन्सिडर करत असतो. And in some time representation which indicate hydrogen gas, the condition is the 1 atm ही त्याची कंडिशन असेल. आणि काही वेळेस इथे एक सिंगल रेषा मारलेली असेल त्यावेळेस तुमचा H2 आणि प्लॅटिनमचं कॉन्टॅक्ट, आणि मग तुमच्या H+ आणि हे त्याचं फॉर्म्युलेशन झालं. आता तुम्हाला काय करायचंय, हा सगळा इलेक्ट्रोडचा कन्सेप्ट आपण सांगून झाला, दॅट इज द इम्पॉर्टंट आर्टिकल. पण या इलेक्ट्रोडच्या मध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत किंवा लिमिटेशन्स आहेत. काय लिमिटेशन्स आहेत, तर ते आर्टिकल असं आहे, डिफिकल्टीज इन सेटिंग ऑफ SHE. नेक्स्ट वन, डिफिकल्टीज इन सेटिंग, म्हणजे तो सेट करताना तुम्हाला काय अडचणी येतात किंवा काय प्रॉब्लेम्स आहेत. तर त्याचं जे पहिली डिफिकल्टी आहे, फर्स्ट डिफिकल्टी, डिफिकल्ट टू ट्रान्सपोर्ट. डिफिकल्ट टू ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याला ट्रान्सफर करायचं अवघड जातं. नेक्स्ट डिफिकल्टी काय याची, टू required pure dry H2 gas ही त्याची रिक्वायर्ड आहे. म्हणजे हा इथला हायड्रोजन हा प्युअर आणि ड्राय असतो, असायला पाहिजे. 3 नंबरची काय आहे, टू मेंटेन 1 atm प्रेशर, 1 atm प्रेशर फॉर H2 गॅस. ही पहिली त्याची मेंटेनन्सची कंडिशन आहे. दुसरी काय कंडिशन आहे, अँड टू मेंटेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट इज 1 मोलार. त्या इलेक्ट्रोलाइटचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला काय ठेवायला लागतं, 1 मोलार. एवढ्या त्याच्या सेटिंग मध्ये येणाऱ्या डिफिकल्टीज आहे. That is a consideration about our first reference electrode, that's our standard hydrogen electrode, in short considered as the SHE. आता झाला हा इलेक्ट्रोड. मग या इलेक्ट्रोडचं तुम्ही प्रॅक्टिकली काय वापर करू शकता का, येतो का करता त्याचा प्रॅक्टिकली वापर, तर तो निश्चित तुम्हाला करता येतो. आणि मग याच्यानंतर याचं लास्ट आर्टिकल आहे किंवा या तुमच्या रेफरन्स इलेक्ट्रोड मधलं लास्ट फिनॉमिना आहे, दॅट्स आवर applications of SHE. मुद्दाम डायग्राम मी ठेवतोय, परत ते आपल्याला लागणारच आहे. आता नेक्स्ट वन, application of SHE, last phenomena, application of SHE, standard hydrogen इलेक्ट्रोड. हा कुठं त्याचा वापर करायचा, तर त्याचं सिंपल ऍप्लिकेशन आहे की हा रेफरन्स इलेक्ट्रोड आहे.
तर त्याचा पोटॅन्शियल तुम्हाला एक्झॅक्टली ज्ञात आहे किंवा नोन आहे. मग ह्या ज्ञात पोटॅन्शियलच्या जोरावरती किंवा माहीत असणाऱ्या पोटॅन्शियलच्या जोरावरती आपण एखाद्या इलेक्ट्रोडचा, अननोन इलेक्ट्रोडचा, की त्याचं कॉन्सन्ट्रेशन माहित नाही किंवा त्याचा पोटॅन्शियल माहित नाही, असा पोटॅन्शियल तुम्ही काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे त्याचं पहिलं ऍप्लिकेशन आहे टू मेजर पोटॅन्शियल ऑफ आवर इलेक्ट्रोड, टू मेजर पोटॅन्शियल इलेक्ट्रोड, किंवा हा प्रायमरी रेफरन्स म्हणून इलेक्ट्रोड आपण वापरायचा. आता हे कसं वापरायचा, तर त्याच्यासाठी यू टेक द एक्झाम्पल, मेजर द पोटॅन्शियल ऑफ झेड इलेक्ट्रोड. झेड इलेक्ट्रोड, समजा तुम्हाला झिंक इलेक्ट्रोडचा पोटॅन्शियल मोजायचा आहे. एक सोपा कन्सेप्ट आहे. हा तुमचा इलेक्ट्रोड आहे, which are dipped in the, किंवा थोडस क्लोज घेऊ आपण. हा इलेक्ट्रोड आहे, which are dipped in the its electrolyte solution. आता तुम्हाला माहिती आहे की आपण कुठला इलेक्ट्रोड सिलेक्ट केलाय, दॅट्स अवर झिंक इलेक्ट्रोड, Zn इलेक्ट्रोड. डीप कशात करणार, सरळ आहे, झिंक सल्फेट सोल्युशन, अर्थात ते कसं असणार आहे, 1 मोलार असणार आहे. झिंक सल्फेट सोल्युशन हा झिंकचा इलेक्ट्रोड. त्याला तुम्हाला काय मानावं लागेल, तर सरळ आहे, इकडे रिडक्शन स्टँडर्ड मानले म्हणजे याला, इकडे ऑक्सिडेशन घडणार म्हणजेच काय मानावं लागेल तुम्हाला, ॲनोड. आणि दुसरा कोण असणार आहे तुमचा आता, दॅट्स अवर कॅथोड. हा अननोन आहे, त्याचा इलेक्ट्रोड तुम्हाला, इलेक्ट्रोड पोटॅन्शियल कॅल्क्युलेट करायचा आहे, विच आर लिंक्ड टू each other by taking the galvanometer between them. या पद्धतीने त्याचं लिंकिंग करायचं. अर्थात हा ॲनोड आहे, या ठिकाणी इलेक्ट्रॉन म्हणजे लॉस होणार आहेत, therefore कॅरी द निगेटिव्ह साइन. इकडे निगेटिव्ह असेल तर सरळ इकडे तुम्हाला काय करावं लागेल, पॉझिटिव्ह घ्यावं लागेल. इकडे काय करावं लागेल, पॉझिटिव्ह घ्यावं लागेल. आता हे सर्किट पूर्ण करायचं असेल तर याच कन्सिडरेशन मध्ये आपण साल्ट ब्रिज नावाचे एक आर्टिकल बघितलेलं, तो साल्ट ब्रिज बरोबर या दोघांच्या मध्ये मर्ज करायचा किंवा बुडवायचा. बाकी साल्ट ब्रिज बद्दल तुम्हाला सगळी कल्पना आहेच. साल्ट ब्रिज ओके, हे ऍप्लिकेशन साठी आपण बनवलेलं त्याचं कन्स्ट्रक्शन आहे. आता मला सांगा, हे सगळं तयार झालं, आता तुम्हाला काय करायचंय, तर या अननोन इलेक्ट्रोडचा तुम्हाला पोटॅन्शियल हा काढायचा आहे. आता ज्यावेळेस तुम्ही गॅल्व्हनोमीटरवरती त्याचं मेजरमेंट कराल, मोजमाप कराल, त्यावेळेस त्या टोटल सेलचा तुम्हाला पोटॅन्शियल हा मिळेल. टोटल सेलचा पोटॅन्शियल हा दाखवला जाईल. मान्य आहे का बघा. मग आपल्याकडं त्याचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं, तर आपण त्याचं ऍप्लिकेशन असं बघूया की कसा काढणार तुम्ही अननोन इलेक्ट्रोडचा पोटॅन्शियल. तर त्याचा सिंपल फॉर्म्युला येतं, E0 सेल इज इक्वल टू, एक बेसिक फॉर्म्युला आहे, आठवते का बघा. तर त्या ठिकाणी E0 म्हणजे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटॅन्शियल काय होतं, तर कॅथोड होता. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटॅन्शियल कॅथोड म्हणजे काय घडलं ते तिथं रिडक्शन, मायनस स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटॅन्शियल, पुढे काय होतं आठवते का, अर्थातच इथं काय असणार आहे, ॲनोड असणार आहे, बरोबर. आपल्याकडे ह्या व्हॅल्यू किंवा हे कॅथोड ॲनोड तुम्हाला माहित आहेत, कोण आहे, तर या ठिकाणी या सेल पुरतं E0 सेल इज इक्वल टू E0 म्हणजे स्टँडर्ड रिडक्शन पोटॅन्शियल ऑफ, अर्थात इथं कॅथोड म्हणजे कोण घेतलाय तुम्ही,
हायड्रोजन, ओके, हायड्रोजन इलेक्ट्रोड मायनस E0 एनोड वरती ज्याच्याकडं ऑक्सिडेशन घडतं तो कोण आहे तुमचा Zn आहे. आता मला एक सांगा की याच्यात E0H2 इज इक्वल टू 0.000 व्होल्ट अशी किंमत अगोदर ज्ञात आहे, कारण त्याचा पोटेन्शियल आपण शून्य आहे, बरोबर. मग ही शून्य किंमत भरल्यानंतर फायनली काय येईल याच्यामध्ये, तर E0 सेल इज इक्वल टू मायनस E0 Zn, मायनस E0 Zn. म्हणजे काय, तर या इक्वेशन मध्ये किंवा या सेलचा तुम्ही सुरुवातीला जो सेल पोटेन्शियल घेतला तो सेल पोटेन्शियल तोच तुमच्या इलेक्ट्रोड पोटेन्शियल असेल कुणाचा, तर झिंकचा, मात्र साइन काय असेल त्याची अपोजिट. इन दिस वे यू विल इझिली कॅल्क्युलेट द इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ द अननोन इलेक्ट्रोड by using your standard hydrogen gas electrode.